देवा गोंधळाला यावं गावाच्या देवा देवा गोंधळाला यावं गावाच्या देवा गोंधळाला यावं चला देवा कोटी देव दयाला गोंधळाला यावं राहिले साहिले देव दयाला गोंधळाला यावं कोटी देव दयाला गोंधळाला यावं राहिले साहिले देव दयाला गोंधळाला यावं जाग्यावाल्या दैवतानं गोंधळाला यावं जाग्यावाल्या दैवतानं गोंधळाला यावं चुकले बापले दैवतानं गोंधळाला यावं नदी नाण्याच्या दैवतानं गोंधळाला यावं बोला देवा पाण्याची व्यवस्था करा वेखंडी परिवार थंड पाणी घेऊन या. तेव्हा कोण आहे आपण आपल्या नावाची गर्जना करा तरच समजेल ना सारखा खेळत राहायचे कोण आहे देवा बोला खंडोबा मार्तंड भैरव खंडोबा का मार्तंड भैरव कडेपठार कोणत्या रूपात बसलाय तू मल्हार रूपात तुमचं मानपण पोचलाय का देवा हा तेव्हा मानपण पोचलाय तुमचा हा दिला तेव्हा तुमची ओळख देणार का हा मग तुम्ही कुठे बसलं तिथं तेव्हा बसलेत कुठे उजव्या घाटावर कोणाच्या उजव्या घाटावर तुमच्या का देवाच्या बडबड करू नका रे देवाच्या उजव्या घाटावर बसलेत हा मग कोणत्या घाटावर तुमच्या कोणत्या रूपी बसलेत तुम्ही मल्हार मल्हार 2 रूप आहेत तिथे तुमचं कोणतं आहे
तुमचं रूप कोणते? मार्तंड कोणत्या रूपात येतो? बोला देवा. तुमचं लेणं काय आहे देवा? हा भंडारा. कसला भंडारा आहे? पिवळा. अजून अजून ओळख द्या देवा. काय आहे तुमची? जोगेश्वरी बसले. अजून काय? अजून काय शास्त्र काय त्याचं? हा घोडा शास्त्र आहे. मग काय? हा त्रिशूल. गजर द्या. हो गजर. हा गजर एक नंबर गजर देतो. हा भैरव. भैरव मायतंड भैरव. गुलाव. हा हा हॅलो म्हणून त्या भैरवनाथाला सुद्धा या ठिकाणी बोलवायचं. ते कसं? ते कसं म्हणला गुंडे दादा? हो भैरवनाथा तू माय मिले करूरनाथा तुला कसा विसरू. भैरवनाथा तू माय मिले करूरनाथा तुला कसा विसरू. विसरू भैरवनाथा तू माया मिले
चला देवा तुमचा मानपान घ्या आणि शांत व्हा. चला जेव्हा गरज लागेल तेव्हा बोलू. चला देवा, चला देवा, शांत व्हा देवा. बघा आपली वारी आपण शांत झाली पाहिजे, कोणी शांत करायला नाही लागला पाहिजे. कुठं पण वाजल तिथं खेळता कामा नाही. चला देवा तुमचा मानपान घ्या. चला तुमचं लेणं घ्या ना, शांत व्हा देवा. तू भांडा. चला देवा शांत व्हा. बघा वेखंडे परिवार हा गोंधळ तुमचा आहे, वेखंडे परिवाराचा. जेवढे वेखंडे असतील ते सगळ्यांनी पुढे येऊन बसा. वेखंडे जेवढे असतील तेवढ्यांनी पुढे येऊन बसा. आणि वेखंडे परिवार एवढं विचारतोय, बाहेरची वारी आली चालतील तुम्हाला? मला चालतील, तुम्हाला चालतील? नाही चालणार? पहिली कुलाची नंतर बाहेरची. हा चला वेखंडे परिवार सगळा भांडार लावून घ्या. कोणतरी एक जण चला, कुलाचाच उठा कोणतरी, कुलाचा उठा कोणतरी, सगळ्यांना भांडार लावा. बघा अंगात कोणाच्या आलं घाबरू नका, काय नका. आपण खर्च किती केलाय देवासाठी? खर्च किती केला देवासाठी? असं फुकट घालवायचं का? खर्च कशासाठी करतो आपण? इथं काय मांडलंय? काय आहे वेखंडे परिवार? हा काय गोंधळ कसला? देवाचा. तुमचं गोंधळ झाले, संसाराचा गोंधळ असतो गाडाच. आता देवाचा काढायचे ना आपल्याला. मग देवाचा गोंधळ आणायचे तर मग आपण सगळ्यांनी व्यवस्थित तिथे बसा बरं. तर पहिलं सांगतो, ज्याने ड्रिंक केली असल त्याने बाहेर या. जर तो इथं आला, आता मी काय कुठं काय मारला नाही, काय नाही, कोणी काय चौरंग मारतं, काय मारतं, येस मारतं, त्या काय आपण मारत नाही. ज्याने कोणी ड्रिंक केलं असेल त्याला पहिलाच सांगतो बाहेर भेटा. बाहेर मांडवाच्या बाहेर जा. हा मांडव आणला त्याच्या बाहेर बसा. उगीच कसं आहे भांडणाला काल नको कोणाचा, कारण आपण बोलणार जा जा, तो परत एक त्यांच्याच कुलाच्या लोकांना बोलणार. मग पहिलंच सांगतो, आधी वाईट झालं तरी चालेल, नंतर गोड व्हायचं. कारण इथं 1,00,000-2,00,000 रुपये खर्च करतात लोक. कशासाठी करतात? सुखासाठी करतो ना आपण. हा गोंधळ कशासाठी करतो आपण? सुखासाठी करतो ना, का पैसा भेटावा म्हणून करतो? काही आडी अडचणी कोणाला येतात म्हणून बाबा चला, कोण सांगतं बाबा तुमच्या कुळाचा असेल, याचा असेल, तसा याचा असेल, म्हणून आपण कुलाचार वगैरे करतो, म्हणून गोंधळ घालतो. एखादा महाराज आला म्हणून नाही तुमच्या कुलाचाच आहे म्हणून 5 वर्ष आलं का मग गोंधळ घालतो. 1,00,000-2,00,000 रुपये खर्च करतो, त्याचं काही चीज घडलं पाहिजे ना आपल्याला. नुसता 5 वर्ष झालं का गोंधळच करत राहा, गोंधळच करत राहा. किती वर्ष करत राहायचं? तुमच्या मागच्या 5 वर्षाची हिस्ट्री मला जरा थोडीशी कामकून आले, म्हणजे मागेच आलेली होती ती. असं असं आहे तिथं, असं असं. तर ठीक आहे बोललो, बघू काय असेल ते. जे खरं असेल ते याचं ते येईल, बाकीचं असेल ते मागे जाईल. ज्यांनी ते केलं ते केलं ते गेलं, त्यांना पडलं तर त्यांनी केलं. तर कोणाला राग आला काय आला त्यांचं कर्म त्यांच्यापाशी. आपण चांगला करतो तर चांगला करायचा,
आणि ज्याला कोणाला वाईट करायचं असेल तर बिंदास करून दाखवा इथे बिंदास बसलो ओपन मध्ये सांगतोय कोणाला पण काही वाईट करायचं असेल तरी बिंदास करा बाकीच्या गोंधळात कोणी स्मशान उठवतंय कोणी काय उठवतंय तर स्मशान बिशान आपल्या पुढे काय चालत नाही तरी बिंदास उठवावा ज्याला उठवत असेल त्यांनी बिंदास उठवता कोणाला लिंबा फेकायचा असेल त्यांनी लिंबा पण फेकायची तर लिंबा नाही लिंब कोण किती लिंब फेकू द्या ही लिंब कोणी किती फेकू द्या तर काही किती पण असतात लिंबू उचलला इकडून फेकला अरे कुठून काय येत नसतं असं होण्याचा भांडार आहे समोर देव आहेत कुठून चिड कुठं येत नाही कोणला खरं देव असेल तर देवच येईल बस 10 जण 100 एकाच्या अंगात देव येतो खरं देव पण येत नाही गोंधळात तुम्हाला सांगतो गोंधळात येतो पण देवाचा एक अश्व असतो देवाचा अश्व असतो तो अश्व येतो देव कधीही येत नाही अश्व त्यात देवाच्या रूपामध्ये अश्व असतो तो अश्व येतो त्याला देवदूत म्हणतात तो एखादा 100 एकाला पकडतो तर आपण बोलत सगळ्यात बाबा ही देव आलं आता काही महाराजांचं पण सांगतो तुम्हाला एखाद्याला वारी आत जर आपला कुलाचा मेन महत्वाचा पाहिजे तर तुम्ही मला सांगा इथं तुम्ही देवांचा सगळ्या देवांचा मानपाठ पोहोचलाय तुमच्या सगळ्या देवांचा मानपाठ पोहोचलाय हा तर गावदेवीकडे मागणं करतात गावदेवीला मानपान पोहोचलाय तुमच्या गावदेवीला मानपान पोहोचलाय का गावदेवी कुठे माहिती आहे कोणाला गावदेवी कुठे गावदेवाचा गोंधळ किती वर्ष करता तुम्ही गावदेवी कुठे आहे गावाला माहिती आहे का नाही ना माहिती गावदेवच आहे गावदेवी नाही नाही गावदेवी वागू मला बोला रे अरे राणा वनातून डोंगर झाडीतून हे राणा वनातून डोंगर झाडीतून भैयाला गयाला माझा देवाला आला गयाला माझा देवाला आला गयाला माझा देवाला आला वाघावर स्वर्ग गावदेवी अग वाघवर स्वर्ग देवी भागावर गावदेवी अवतार देवीचा गावदेवी अवतार गावदेवी अवतार देवीचा गावदेवी हे वाघवर स्वर्ग देवी भागावर हे वाघवर स्वर्ग देवी भागावर गावदेवी
बोला देवा, कोण आहेत? तेव्हा बोला देवा, आपल्या नावाची ओळख द्या. देवा ओळख द्या, कोण आहेत? देव आहेत, देवी आहेत, दानव आहेत, कोण आहे? देवा ओळख द्या. कसं खेळलं राजे? देवा बोला देवा, कोण आहेत? ओळख नाही दिली तर कसं चालेल देवा? ओळख घ्यायची ना, ओळख झाली पाहिजे ना देवाची. कसं खेळतच ठेवायचे? बोला देवा, कोण आहेत? गावाची पांढरी कुठं बसले? गावाच्या ऐशीवर. कशामध्ये बसले तू? गुप्त आहे. बाजूला काय झाड काय असं असेल ना देवा? बोला काहीतरी असेल ना? कसलं? पिंपलाचं. पिंपलाचं देवा झाड गावदेवी पिंपलाच्या इथं असते का बाजूला? देवा नजर खोला, नजर खोला देवा. समोर बघा गटागड, बघा कोणत्या कलरची दिसते बघा ती. बघा देवा बघा. गुप्त हे बरोबर आहे तुमचं, गुप्तच आहे ती. तिची ओळख गावाला केलीच नाही. नजर देणारच नाही आणि तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही. आज तुमचा नैवेद्य पोहोचला का तिला? आज काय आहे? एकादशी. नैवेद्य कुठल्या देवाला पोहोचला तुमचा? कोणत्याच देवाला नाही. कसा देवाचा आपला? देवा देवारा पूर्ण आहे का तुमचा? देवा देवारा पूर्ण आहे? पूर्ण आहे हा? तू गावाची पांढरी, तुझ्या बाजूला कोण आहे? बघ आई, हा पूर्ण गाव तुझ्या ह्याच्यात हातात. तू जर आदेश दिला तर पुढचं चालतात. ते आहेत का ठिकाणावर? तुझे राखणदार आहेत का? नाही. तुलाच गाववाल्याने गाडून टाकली तर तुझे राखणदार कसे राहतील तिथं? तुमची गावदेवी कुठं होईल सांगतो आता. सांगू ना? कोणी सांगितली नसेल ना? कंडीची जाळकड कुठे? नाही 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 नाही, बोलू नका बोलू नका. थांबा, देवी बरोबर येईल ती. हेच कुठं चालू होते तुमची? पाण्याची टाकी कुठे? 2 घर आहेत तिथं. चल दोन घर आहेत तिथं. कंडीची जाळ आहे, पुढे सफेद झाड आहे. कुठे? त्याच्या बाजूला 2 घर आहेत. कंडीची जाळ, त्या जाळीमध्ये गावाची गावदेवी, गावाच्या वेशीवर. गावात जातो आपण, बाहेर जाऊन पाण्याची टाकी पुढं आहे का? पुढं
गावात घुसतो, पुढं त्या घरा 2 घर आहेत, त्या घरामध्ये एक 22-23 वर्षाची पोरगी आहे. त्या पोरीला जाणवत असेल ती गावदेवी, जाणवते का कोणाला? 22 ते 23 वर्षाची पोरगी असेल, तिला घुंगरांचा किंवा पैंजणांचा आवाज येत असेल, कारण तिकडचा कोणी आलाच नसेल इकडं कोणाला, तर समजणारच नाही तुम्हाला. पहिलाच सांगतो, तुम्ही मानपान कोणाचा केला? पहिला या पालखीमधून पहिला मानपान कोणाचा केला महाराज? तुम्ही पहिला मान कोणाचा केला? गावदेवाचा, पिंपलाखाली. पहिला मान पिंपलाखाली गेला, बरोबर? मी बोलतोय ना, मी तर नंतर आलोय, ना. पहिला मान केला पिंपळाचा. पिंपलाखाली कोण असतो? बाकीचे महाराज असतील ना कोणी? पिंपलाखाली कोण असतो? आई शांत. पहिला मान कोणाचा केला? एसीवर गेलं ना तुम्ही? त्या गावदेवीला जाऊन भेटून आलो, तुम्ही नाही भेटले. जेव्हा तुमची पालखी निघाली होती ना, मोरवी जवळ होती, मोरवी जवळ होती का? होती, तेव्हा मी पण तिथंच होतो. तुम्हाला गावदेवी जवळ जातो. पहिला मान गावदेवीचा होता तुमच्या, कारण तुमचे देव गावात ती घुसून देते. जर तुम्ही तिचा मानपान लांबून करता, आणि त्याच गावात तिचाच कार्यक्रम तिचा जवळ भेटायला जाते तुम्ही. अहो महाराज, गावच्या लोकांना माहित नसतं, ते आपण माहित करून द्यायचं असतं. हो, मग आता म्हणून तर दिली ना, अजून काय माहिती करून द्यायला पाहिजे? मी तर पहिल्यांदाच आलोय ना, देव बघायला आलो ना काही बघायला आलो. हॅलो महाराज, कोण आहे? मी देव बघायला आलो होतो तुमचे, आलो होतो, कशालाच नाही. मला खरं असेल तर खरं, खोटं असेल तर खोटं, तो कोणी असू दे, माझा जोडीदार असो तर कोणी असू दे, मी कोणाला घाबरत नाही. तो किती पण मोठा महाराज असू दे, जे खरं ते खरं. आपण पैसे घेतोय, फुकट नाही करत. पैसे घेतोय ना, फुकट नाही करत. जे खरं असेल ते खरं करा, खोटं कधी करायचं नाही. पहिली ओळख गावदेवीची द्या, मानपान तिचा करा. तुम्ही जाताना मानपान करता आणि आज खाल्लं तिला नाही पोचलं. आपण खाल्लं ना, तिच्याजवळ तुम्ही गेलाच ना, तिथं मानपान का देईल? तिच्या वाघोबाला मानपान नाही, तिचा वाघोबा येईल. या शिवारच आहे, शांत बस. सगळं कळ, 4 शिवार आहेत या याच्यात, 4 शिवार येतात, 1 शिवार नाही. हा, जाणून दिली ना, कंडीचं झाड आहे. ये ना पुढे, तुला सांगतो चाललं. ये तू पुढे ये ना, गावाला सांगतो, तू ये पुढं, सांगतो ये. तू कोण आहेस? तू कोण आहेस? महाराजांच्या बरोबर आहे ना? हा, देत पाषाण रुपी एवढा गोट आहे. हा हा, बघा. हा हा, गावदेवी दाखवील ना, गावदेवी आले ना, गावदेवी दाखवणार तुम्हाला. कंडीची जाळी आहे, जाळीच्या खाली आहे कंडीत, इकडची.
ऐक ना, ऐक ना, सांगतो दादा, ऐक ना. अरे तुम्हाला गावदेवी, हे बघ, हा मागचा झाड आहे इकडं, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जातो आपण, तिकडं पुढे कंडीची जाळी आहे. हा, त्या जाळी खाली काय आहे? बोला आता, बरोबर का? जे आहे ते सांगतोय, तिने दाखवलं रूप आपल्याला, ते आपण ते सांगतोय. आपल्याला कोणाच्या चुक्या काढायच्या नाही, काही काढायच्या नाही. हा, नाही आहे ना गावदेवी, गावदेवी आहे. ते झाडात आले, ते झाड पण दाखवील तुम्हाला. हा, गुप्त रूपी गावदेवींची. हा हा, दिसल दिसल. हा, कुठे का आला? हा, गावदेवी तुम्हाला दाखवील जागी पाषाण रूपी आहे. तिथं 22 ते 23 वर्षाची पोरगी आहे, त्या घराच्या बाजूला घर आहेत 2. हा हा, 2 त्याच्या बाजूला 2 घर आहेत. तिथं 22 ते 23 वर्षाची पोरी आहे का? त्या पोरीला जाणवतंय थोडं. आहे ना 21-22 वर्षाची पोरगी. हा, तिथं का मी विभागाला गेलोय का? हा, 21-22 वर्षाची पोरगी आहे, तिला जाणवतोय थोडं. अहो, गाव असतो ना, तुम्हाला सांगतो, कोणाला वाईट न घडून, जिथं गाव तिथं गावाची गावदेवी पांढरी असतेच. जर ती नसती मग देवारात कशी बसली असती? महाराज बसली असती देवारात? जर गावाची गाव पांढरी नसती तर ती देवारात बसली असती का? हा, एक मिनिट. ज्याच्या अंगात गावदेवी आले त्याला दर्शन किती वेळ दिलं त्याने विचारा. दर्शन किती वेळ दिलाय? हा, भरपूर टाइम दिलाय ना. मग त्या पोरीला पण आला अनुभव. कोण कोणला? देव मानपण करून आलाय, तुम्हाला माहिती आहे? जाताना देवाने मानपान केलाय. मग मी काय बोललो तुम्हाला, जाताना मानपान करता तुम्ही. हा हा, एक मिनिट थांब. वेखंडे परिवार असतात त्यांनी बोला, बाकीच्या बाहेरच्या बोलू नका जरा. वेखंड्यानं बोलले ना. तू महाराजांचा माणूस आहे ना, महाराजांचा माणूस शांत राहा ना जरा. वेखंडे बोला, बोला. हा हा, ऐक, जाताना मानपान केलंय, जाताना मानपान बोललो केलाय. आज मानपान दिला तुम्ही, दिला? अरे XYZ ने आज तुमची पालखी निघले, देव निघलत. अरे देवीने दिला, आपण आज तुम्ही नैवेद्य असून तिथे ओटी भरला गेलं का? आपण जाताना मानपान देतो एक फक्त काय. हा हा, आता चालूच आहे हे दादा, चालूच आहे. फक्त गावदेवीची ओळख झाली पाहिजे ना. मग हा, अरे गावदेवीच चालू आहे ना. अरे गावातला जे आता हे बघ, ती शिवारात आहे तुमच्या गावदेवीचा वाहन. तुमच्या शिवारातून कुठला पण येऊ शकतो, वाघोबाचा वाहन येऊ शकतो. मलेगावचा असला तरी किती शिवाराचा गाव आहे? शिवार किती शिवाराचा गाव आहे? 4 शिवाराचा. हा
ऐक ऐक ना दादा, 400 वरचा गाव आहे, 400 वरचा गाव आहे ना, मग वाघोबा कुठला पण येणार ना, सगळं येणारच आहे तो, मी येणारच आहे ना. हे बघ अरे दादा, याचा तो वाघोबा येणारच. तुम्ही ते हे बघा, ऐका ना, ऐका ऐका ऐका, सांगतो तुम्हाला. जाताना मानपान तुम्ही जाताना सगळीकडे नारळ नारळ ठेवून गेले, नारळ वेणी काय ते ठेवून गेले तुम्ही. मग आता आपण देव घेऊन गावात फिरतोय, आपण सगळ्या देवांना फिरलो का? देव जेव्हा जिजुरून येतात आपले, तेव्हा देव आहे, सगळ्या देवांची भेट झाली पाहिजे. हा तुम्ही देव आज पण आता समजा गावदेवात देव गेले तुमचे, गावदेवाच्या मंदिरात, गावदेवाच्या मंदिरात देव गेले होते हा का बाहेरच होते? आतमध्ये गेले ना, तिथं मानपान केला ना व्यवस्थित? मग मी काय विचारतो, मग मी काय विचारतोय तुम्हाला, मी विचारतोय काय? देव आतमध्ये गेलं होतं? मग मी काय विचारतोय? तुम्ही माणसं गेली, देव तुमच्या बाहेर आहे ना रोडवर. हे काम तुमचं गाववाल्यांचं नसतं, सांगतो का हो महाराज? देव गेले पाहिजेत ना देवानं भेटायला, झाला पाहिजेत ना. मग आता तिथं चुकी महाराजांची का गाववाल्यांची असते? मग सांगा आता. नाही, मला महाराज हे बघा, माझं जवळच असो कोणाचं, जे खरं ते खरं, खोटं ते खोटं. तुमचे देव कुठे राहायचे? रोडवर. हा माणसं जगी देवारात, देवारात काय? अरे देव राहिला नाही इकडच, देव बाहेर. मग देव तुम्ही का ना देवाना भेटवलेत? गावदेवाचा मान पण केला तर मला वाघोबा आवाज देतो, ओ बोंद्रे महाराज इकडे या ना आतमध्ये. बोलो तू शांत बस, बोललो त्याला तिथे मी, थांब ना झाला, शांत बस तू, मी बघतो सगळं काय चाललंय काय नाही ते सगळं बघतोय. कारण आपण लाखो रुपये खर्च करतोय त्याच्यासाठी. तुम्ही तिथं नैवेद्य देता, सगळा देता, सगळा करता, सगळा बघतो आपण. अहो पण तुम्ही ते देव इकडं लांब, माणसं झाला मानपांग झालं चाललं. अरे पण कोणतरी देव तर नेणार भेटवाला देवाला, तो देव कसा काय येईल? देव कसा काय येईल तुमचं? देव आला तर तिथंच, चला माणसं मानपान गेला चालली. आता एक 4 खांब तुमचं, तर गावदेव येईल तेव्हा बघू आपण गावदेवाचं काय नाही. कारण गावदेव पण तुमचं लय येतात, 4 येतात, 4 ते 5 गावदेव येतात. हा बघू ते पण गावदेव, 4 ते 5 गावदेव असतात महाराजांचं. हा त्यांना लागते कढई, काय लागते? कढई लागते. मग बघू कढई कशी असते ती. हा सांगतो ना, थांब ना जरा, अरे दादा थांब जरा तू. गावदेव येतात त्यांना लागते कढई, मग ते बघू गावदेव कोण आहेत ते. गावदेव आहेत का अजून दुसरं कोणी आहेत? मग ते बघू ना आपण. गावदेवाला कढई लागते का? कढई कोणाला लागते? मग ते गावदेव कसं कळायचं आपण? हा ठीक आहे चला, लय रामायण झाला आपला, एक एक देव घ्या आपला, काढू मग बघू. देवी दाखवणार बिंदास, देवी पण दाखवणार ना, वाघोबा पण दाखवणार. कारण वाघोबा त्याच्या पुढे, वाघोबा त्याच्या पुढे आहे का? त्याच्या पुढे वाघोबा. अरे वाघोबाचं स्थानच तिकडे पुढे आहे ना तिच्या. वाघोबा देवा त्याच्या पुढेच येत ना तुम्ही, त्या दिशेला, त्या दिशेला आहे तिकडे पुढच्या. त्याच सांगतोय बघ. अजून पण एक ओळख सांगतो, सफेद झाड, सफेद झाड आहे तिथे. पहिला बांधावर अगोदर सफेद झाड लागेल तुम्हाला. पाण्याची टाकी पुढे, पाण्याची टाकी इकडे अगोदर 4-3 रोडला घडे तिथे.
आणि जेव्हा आपण गावात विठ्ठल रुक्माईला भेटायला जातो, गावात तिथं घुसतो, ती 2-3 नाड्या का काहीतरी शेत आहेत, तिथे एक करवंदीची जाळी आहे बघा, एक सफेद झाड आहे बांधावर. सफेद झाड आहे. नाही मी जाऊन भेटता हे करून आलोय, तिचा टेन्शन नाही, मानपान पण देऊ, पण आपण तिला काढू, पण टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा गावदेवी जरा अडथळा असता तुमची गावदेवी आली नसती. गुप्त आहे ती, फक्त 22 ते 23 वर्षी पोरगी आहे ना, तिला जाणवतोय थोडं थोडं तिला कधी, कारण त्याच्या बाजूलाच घर आहेत ती. ठीक आहे, चला गणेश भाऊ घ्या आता पुढचं घ्या. गावदेवाला बोलव, आता शिवाराचा आधी घुसू ना. बर शिवारच मोकळा करू. अरे गाव देवा ये लवकर, ये रे लवकर, कार्य उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये रे लवकर, कार्य उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये लवकर, कर उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये लवकर, कर उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये रे लवकर, कार्य उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये रे लवकर, कार्य उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये लवकर, कर उशीर तू केला. गाव देवा ये लवकर, ये लवकर, कर उशीर तू केला.
यावा स्थानक सोडून रे देवा स्थानक सोडून स्थानक सोडून देवा स्थानक सोडून यावा स्थानक सोडून रे देवा स्थानक सोडून देवा स्थानक सोडून देवा स्थानक सोडून तुला कोण आडवा झाला रे देवा कोण आडवा झाला कोण आडवा झाला रे देवा कोण आडवा झाला तुला कोण आडवा झाला रे देवा कोण आडवा झाला कोण आडवा झाला रे देवा कोण आडवा झाला गाव देवा ये लवकर ये रे लवकर अरे उशीर तू केला गाव देवा ये लवकर ये रे लवकर अरे उशीर तू केला गाव देवा ये लवकर ये लवकर काय उशीर तू केला गाव देवा ये लवकर ये लवकर काय उशीर तू केला चला देवा देवा नावाची गर्जना देवा नावाची गर्जना नावाची गर्जना देवा नावाची गर्जना देवा नावाची गर्जना रे देवा नावाची गर्जना नावाची गर्जना देवा नावाची गर्जना ये रे ये माझ्या गाव देवा ये अरे ये माझ्या गाव देवा ये बोला देवा खरंच आहेत का? बघा एवढा गावाचा गावदेवाचा कार्यक्रम करता गावदेव एक नाही आला. मागच्या वर्षी 5-5 गावदेव आलते. हा. अहो, आपण घरच्यानं केलं तर हे असलं तर येणार असतो. आपण बळजबरी करत नाही कोणाला. जी खरं वारी असेल ती येणार. जी खरं सत्तेची असेल ना, झोपला असेल ना, झोपून पण येईल तो इथं देवाचा नावाचा गजर केल्यावर. कोणाला बळजबरी करायची नाही कधी. बळजबरी करायची ना, जायचा निघून. मग काय फायदा. जी ओरिजिनल असेल ती यायची ती येईल ना. तो सेवा करायला ना देवाची. आता गेल्या वर्षी किती 4 ते 5 गाव देव आलं होतं. आता एक पण नाही आला. आता आम्ही कसं घाबरू. नाही, आता आपण तर नाही कळा ठेवली. कळा तुम्हीच ठेवले होत्या ना. हा? कडे गावालाच ठेवली ती ना. हो पण आपण कार्यक्रम करतोय. कढई कोणाला ठेवली जाते त्यात महाराज लोकांचं काय नसतं. कढई कोणत्या देवाला लागते काय लागते ते सांगतील. तर आग वेताल ते वेताल सांगितलं. ते वेताला जर अग्नीत लोला तर तो अग्नीत खेळल. आता गावदेव कुठं आता कढईत जाईल. खंडोबा कुठं तर कढईत जाईल. ते जातील का. ते वेताला अग्नीत तिथे तर तो अग्नीत खेळल. मग आता गावदेव एवढा गजर दिला तर गावदेवच येत नाही. गावदेव एवढा पॉवरफुल तुमचा. हा आता काय केलंय. जुना विसर्जन केलं ना तुम्ही. हे नवीन बनवलंय. अरे दादा जे समोर येईल तेच सांगणार आहे ना मी तुला. काय लगेच आताच केला काल केला आजकाल ते नाही ना. जे आहे ते जुनं विसर्जन केलं म्हणजे आता ते नवीन घडवलंय तुम्ही. ते पुढचा घडवला. आणि ते 4 खांब आहेत ते काय आहेत. गाववाले कोण सांगाल का काय आहेत ते. नाही कसं आहे माहिती आहे का. आपण करतो कसं आहे. महाराज आले सांगतील आज सांगतील उद्या निघून जातील. हा मग आपण करतोय का महाराज करतोय. आलं 5 वर्ष परत तसंच करायचं. मान पण करायचं चला चालला. पण ते 4 खांब काय आहेत. आता तुम्ही मी सांगणारच आहे. जेव्हा मी करायला येतो तेव्हा मी सांगणारच आहे. पण तुम्ही गोंधळ 4 केलेत.
आता गावदेवाचा आता ते 4 खांब म्हणजे 4 दिशा. 4 खांब म्हणजे 4 दिशा. त्याच्यामध्ये कोण आहे? गावदेव ना. मग 4 दिशेला 4 खांब बसवलेत त्याने. ते तुम्ही नाही, त्यांनीच ठेवले त्याचे राखणदार म्हणून. त्याचं संरक्षण आहे ते. 4 दिशा आणि मधी गावदेव. न पुढं त्याच्या पुढं एक शिला होती बघा. त्याच्या पुढच्या बाजूला एक माल आहे. त्या मालात एक शिला आहे का? हा आहेत ना. आता उभं केलं का पडलं तसंच परत? उभं केलं ना. दोन्ही उभं आहेत ना का पडलं नाही ना? आता आहेत ना. पण ते शानाच्या खड्ड्यात होत. ते मी हो दादा, मी स्वतः काढलेत. कोण नाही काढलं? मी स्वतः काढलं. मी स्वतः शानाच्या खड्ड्यातून. म्हणून मी त्याला विचारलं, झोपलत का उभं आहेत? आता जायला रस्ता नव्हता, तार वलांडून गेलो. ते शाळेच्या खड्ड्यातून आम्ही खोदून काढलं. पावडा कोणा तरी आणायला लावला होता. विचारा पाहिजे तर. म्हणून ते राखणदार तिकडं आणि गावदेव इकडं ना. मध्ये त्याला संरक्षण भिंत 4 खांबाची. तरी तुमचा गावदेव येत नाही. मग आपलं काहीतरी चुकत असं म्हणून येतच नाही ना. सगळ्यात मेन तुमचा महत्वाचा मेन, आज तुम्ही मायबाप बसलेत तुमच्या गावात. गावाची ओळख त्याची, त्याला मानपान दिला तुम्ही? मानपान दिला त्याला? हा दादा, दिलाय मानपान? मायबाप हा दिलाय मानपान? नाही दिला ना. महाराज बोलतात दिला. मायबाप या गावाची ओळख, मायबाप बोलतोय मी. या गावाची ओळख. अहो, त्या गावाचा विषय नाही. जत्रा पूर्ण एका गावाची. आपण हो पण गाव असतो ना. तुमच्या गावाची ओळख कशामुळे? विठ्ठल रुक्माईला. मग तो कोण आला? मायबापच आला ना आपला. त्याला एक साधा नारळ नाही देऊ शकत तुम्ही? हो महाराज. मग आता इथं माझी चुकी का गावालीची चुकी? हा ऐका ना महाराज, मी काय बोलतो, हा कुलाचा नाही येतो. हा कुलाचा नाहीये मायबाप. हा कुलाचा आहे. यांची अख्ख्या विश्वाचा मायबाप बोललोय मी. पण ते ऐका ना, त्याला तुमचा एक नारळ ऐका सांगतो तुम्हाला, त्याचं पण आहे. विठ्ठल रुक्माई म्हणजे अर्ध आपल्या कुलदैवताचं दैवत. आपण त्याची माळ घालतो तुळशीची. आणि विठ्ठल रुक्माई जो विठेवर उभा राहिलाय त्याच रूप, त्याचे रूप किती आहेत ती? त्याच्या रूपामध्ये ती पण आहे ना रुक्मिणी. त्याची जत्रा भरते तुमच्या गावात प्रत्येक वर्षी. आपल्याला 5 वर्षातून एक नारळ द्यायचे त्याला. हा गावाला चुकी आहे. कसं आहे माहिती आहे का? 5 वर्षातून एक नारळ जातो आपला. त्याला एक त्या मायबापाला द्यायचा होता. महादेवाला गेला ना तुम्ही, महादेवाला नारळ दिला. मी ते माहिती आहे मला. महादेवाला गावदेव झाले, महादेवाला नारळ दिलाय. जेव्हा तुम्ही इकडनं आलं, पालखी अशी गेली ना, अशी आली ना. अरे दादा, जाऊ देचा विषय नाहीये.
आता पालखी गेले तसं जे आलं ते सांगायला पाहिजे ना तुम्हाला. जर सांगितलं तर माहित काय पडेल तुम्हाला. काय विठ्ठल रुक्माई पहिल्यांदा ऐकले म्हणजे? अरे मग त्याला विठ्ठल माय बापच बोलणार ना माणसं. अरे गोंधळ झाल्याचा विषय नाही, मानपान तुम्ही देत नाही, पण तो पूर्ण तुमच्या गावाचं आहे. जत्रा भरते ना तुमची. अरे एक नारळ द्यायला तुम्हाला 5 ना 20 रुपयाचा काय. मग तुम्ही हे बघा, कार्यक्रमात त्या सर्वांचा कार्यक्रम असतो. कारण ती जर शिवारच्या बाहेर तो मंदिर असता तर तुम्हाला बोललो असतो. हा शिवारात आहे. तुम्ही त्या जत्रेला जाता का नाही जात? जत्रेला जाता ना तुम्ही? जत्रेला जाता तुम्ही. मग आज एक नारळ नाही देऊ शकत 25 ते 30 रुपये. ठीक आहे, झालं तेच गेलं, गेलं ते गेलं. ठीक आहे, आता पालखी तुमची अशी गेली, अशी महादेवाकडून अशी अशी आली. तुम्हाला इथं काय होता? इथं महार काय याची हरिजनवाडा आहे ना. इथं हरिजनवाडा आहे का तिथं? तिथं काय चौटाला मानपान दिला ना. दिला ना. थांबा ना, तेच करणार आहे मी. थांबा ना, त्यांना त्याला माहित नाही त्या गोष्टी. त्या पोरांना वारी काय येत नाही आपली. वारी का आपली थांबली जाते. आपण त्यांचा मानपान दिला नाही तर ती वारी पुढे येऊन देतील का? आता तुम्ही सांगा, जेजुरी तुळजापूरून आपले देव येतात, तर शिवाराव आपण मानपान केला नाही, ते देवानं मानपान दिला नाही, ते आतमध्ये वारी घुसून देतील आपली का महाराज? देतील का आतमध्ये वारी घुसून? देणारच नाही तुमची वारी. का आपण फक्त जेजुरीला जायचा, तुळजापूरला जायचा, संध्याकाळी तिथे बसला कसाला हॉटेलला. हा जेवायला अजून काय बोलत नाही. आता अजून काय काय रामायण घडला तिकडे त्याने बोलायचं. म्हणजे एवढाच सांगतो, आपण खर्च एवढा करतोय. 5 दिवस कमी कमी पाळायचे असतात. 5 दिवस तरी पाळा तुम्ही. आता जेव्हा इथं मांडायला घेतला होता, पण ती बाहेरची माणसं असतील, जाऊ द्या, पण ती आता इथं आली नाही. बाहेरची असतील, ती पिलेली होती, पण ती बाहेरची होती, इथली नव्हती. म्हणून मी पहिलाच सांगितलं, जो कोणी पिणार असेल त्यांनी समोर आला, मांडवाच्या आतमध्ये आला, मग त्याचं त्यांनी सांभाळायचं. कारण इथं लाखो रुपये लोक खर्च करतात. तर चव्हाट्याला मानपान दिलं ना सगळं. मग आपली वारी का अडते? इथं बंद घर आहे, तर बंद घरात काय कुलदैवत आहे ना, त्याला नारळ दिला, त्याच्यात अख्खं चढच आहे, मारी चढ. दादा ऐका ना, ठीक आहे, नको आहे. हे वाजव. वारी येवत अगर ना येवत फोड होणार नाही. हो महाराज. अहो जसं निघल तसा माणूस घेईल ना. ठीक आहे, कर चालू. घे गावदेवाला, घे गावदेवाला झाला तर देवीला आमंत्रण. चल घे, बोलव. एकच जण सांगा, कोणी तिकडे वेगळी काय पार्टी का देवाला बोलव, आपल्या देवीला बोलव, देवीला देवीला. देवीला. ठीक आहे, अहो जसे आहे तशी जाणार आहे ना, जे निघल तेच घेणार आहे ना माणूस. घे गाव देवीला बोलव, भवानीला बोलव. हा हा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, तुळजापूरची तुळजा भवानी, भवानी माता या गोंधळाला येते ती कशी होणार? ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. आई राहदा उध उध. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. हे अंबाबाई ग
तुझा संबळ वाजला अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला हे गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, हे गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. बाहेरची बाहेरच येत आतमध्ये येत नाही. हॅलो, त्याचा शार्प करा बरं. हॅलो हॅलो, दादा आपला झाला. इको कमी करा थोडा. हॅलो हे माडीला मंडपदारी ऐकेला थाट माट, माडीला मंडपदारी ऐकेला थाट माट, कांताराची आई असली जरी रात, देवजीचा प्रकाश कसा झाला लखलखाट, हे लागली आशा आई तुझा लागला, हो लागली आशा आई तुझा लागला. हे अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला. हे गाजू लागला महिमाईचा स्वर्गी पातळाला, गाजू लागला महिमाईचा स्वर्गी पातळाला, संबळाचा नाद घुमला तिही गताळा, हे संबळाचा नाद घुमला तिही गताळा. पाहुणे हा सोळा कशी चंद्र आजला, हे पाहुणे हा सोळा बाळादेवी कोण आहेत? मरी आई आहे. हा हा आई मरी आई तू कुठं बसली शिवार आहे का? अहो पण आई तुम्ही आल्यात मरी आई सांगितली, मग मरी आई आहे का? कुठे आहे? अहो शिवारात कुठे आहे? येडी ठरवली. कधीपासून केलं हे झाड? 25-30 वर्ष झाली. हो यांच्या घरचं कोण आहे? नाही घरचं कोण आहे इथं? घरचं तुमचं आहे का? आत्ता आहे का? मग आता त्यांचं गाव कुठलं? दलालपाडा. म्हणजे शिवारातच ना? शिवारातच आहे ना ते? थांबा 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 थांबा, सगळं भेटाल देवी.
बाया माझ्या येडोल्या येडोल्या रे बाया माझ्या येडोल्या